नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आमच्या मैदानावर आहे ना 4 वर्षानंतर आम्ही सामने भरवलेले आहेत, आयोजित केलेले आहेत। आणि आता सध्या आहे ना काम सुरू आहेत, तर 7-8 दिवसापासून थांबा रे मारसाल तुम्ही, तर ठीक आहे। हे बघा, हे सगळे आहे तिकडे, आणखी तुम्हाला दाखवतो। इकडे आहे ना जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे, आणि जेवणाची व्यवस्था आहे ना सुधीर भाऊ देशमुख यांच्याकडून आहे। म्हणजे सुधीर भाऊंनी आम्हाला वेळीच आम्हाला जेवणाची व्यवस्था करून दिली, हो साहेब, नाहीतर आमचं काम आहे ना एकदम डगमगलं होतं। पण सुधीर भाऊ देशमुख यांनी आहे ना आम्हाला जेवणाची व्यवस्था करून दिली। आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत सुधीर भाऊ, ते इथेच असतात, म्हणजे आमच्या एरियातच राहतात। तर त्यांना आम्ही म्हटलं, आणि त्यांनी आमचा म्हणजे शब्द पडून सुद्धा दिला नाही, असं की त्यांनी म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा फक्त, ठीक आहे। तर सुधीर भाऊंनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा स्वयंपाक इकडे सुरू आहे। आता तुम्हाला दाखवतो, काकू भाजी कापत आहे, या काकून ते भाजी कापत आहे। काय मग काय पाहिजे, काही लागलं की सांगा तुम्ही, आम्ही आणतो, ठीक आहे। हे बघा इकडे सुरू आहे स्वयंपाक, आणि हे खेळत आहेत सध्या क्रिकेट। दाखवा, हे बघा, हे आणायचं आहे आपल्याला। हे घे रे, उठ बाबा, चल काढून आणायचं नाही, कसं अद्रक एका जागी आणि खोबरं आलं एका जागी करायचं। अच्छा, यातले शेंगदाणे तीळ एका जागी करायचे। शेंगदाणे तीळ आणि हे खोबरं, फक्त खोबरं आलं हे एकत्र, ठीक आहे। ते चाल रे, लक्षात ठेवा। काय काय सांग कसं रे, ए चला तिकडं आपल्याला भुस्सा टाकायचा ग्राउंडवर। हो आणला मी, चला ते काहीच विषय नाही, इथं 2 जण थांबा, ठीक आहे। चला मी हे देऊन ये, चाल रे, तू चाल याच्या मागं नको लागू। आम्ही आहे ना थोडा हे मिक्सर मध्ये काढून आणतो, आणि त्यानंतर आपण मैदानावर सुद्धा जाऊ, मैदान सुद्धा दाखवतो तुम्हाला कसं आम्ही मेहनतीने बनवलेलं आहे ते। तर सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। प्रमुख पाहुणे वगैरे आपले कसे येतील, काय होतील, सगळं काय पूर्ण कार्यक्रम पहा, ठीक आहे। चला, तर मित्रांनो आता आलोत आपण घरी, आणि बघा दादू तयार आहे एकदम। हे बॉल आणि टी शर्ट पण आहे आमच्याकडे, पण टी शर्ट आहे ना आम्ही थोड्या वेळात आता घालीत। ए रोजी चुप, ठीक आहे। तू येत आहे ना, तू तिथं धिंगाणे नाही करायचे, ठीक आहे, नाही तर ग्राउंडवर धिंगाणे। अरे असू दे, हे बघा, हे स्टार बॉल आहे बघा, कसं हातामध्ये आलं, हो हातमध्ये ठेव, चल जाऊ आपण ग्राउंडवर भुस्सा टाकायचा। अरे चाल रे, खूप बोलतो तू, चाल। हे बघा तुम्हाला काहीतरी दाखवतो, घराकडे आहे ना हे लोक आलेत काम करायला, आणि यांची ही मुलगी आहे बघा, हे काम सुरू आहे। हे बघा, हे बघ रे, ही कशी झोपली दादू, ते बघ कशी झोपली ती इतक्या उन्हात। नाही काय नाही करत ते, काही नाही चावत नाही ते, नाही ए सर, चल घरात चल। ते बघ ती कशी झोपली बघ, तिला त्रास नाही होत का होती मशीनच्या आवाजाचा? तिकडं बांधा, नाही तर तिकडं घरात ठेव, तिथंही बांधू शकता। तासभर ना, हो, पण ते हे म्हणत आवाज येईल तिला, आहे की नाही रे, सवय झाली ना तिला। बघा परिस्थिती माणसाला काय काय शिकवते, सगळ्या सवयी होऊन जातात। पाय असं असते, तुला असं झोपायला असतं तर काही नाही होत, नाही खूप त्रास चालते। ठेव बॅट ठेव घरात, येत नाही आणि तू, ठीक आहे चाललो, चला आम्ही चाललो आता। यांच्या लेकरांना खूप अवघड आहे, नाही बरं, हळूहळू थांबा, आम्हाला जाऊ द्या, चल रे। हे आहे ग्राउंड, आता आलोत आपण ग्राउंडवर, आणि हे आहेत आपले बक्षीसदाते। हे बघा, हे पेंडॉल टाकलेला आहे इकडे, हाय रायडर। आता थोड्या वेळात येतील सगळे आमचे खेळाडू। आम्ही नवीन टी शर्ट बनवलेले आहेत, टी शर्ट वगैरे घालून सगळं झगमग लाईट लागलेत ना। हे बघा, लोकनेते मनोहररावजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डे नाईट व्हॉलीबॉलचे खुले सामने। प्रथम पारितोषिक माननीय श्री इंद्रनील भाऊ नाईक, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य। द्वितीय पारितोषिक 15,001 श्री अनुकूल भाऊ चव्हाण, संचालक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातर्फे। तृतीय पारितोषिक आहे श्री अभिजित भाऊ पानपट्टे यांच्यातर्फे, स्वर्गीय राज नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, ठीक आहे। आणि चौथा आहे शशांक भाऊ अरुण नाईक यांच्यातर्फे 7,000, ठीक आहे। तर या सर्व लोकांनी आहे ना म्हणजे आम्हाला खूप सहकार्य केलं, आणि एक सामने घेण्यासाठी म्हणजे हातभार लावला। आणि त्याच्यानंतर इकडे पण आहे रायडर, हे पण दाखव, हे बघा ज्ञानदीप अकॅडमीचं पण बोर्ड आहे, कौस्तुभ भाऊ धुंबळे
यांचं ते हे आहे. नाही धुमाळ नाही, कौस्तुभ भाऊंना बोललो मी. कौस्तुभ भाऊ म्हणे मला सगळे धुमाळच म्हणतात म्हणे, पण धुमळे आहे म्हणे माझं खरं आडनाव. म्हणजे आज आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणार भाऊंचं खरं आडनाव काय आहे ते. ठीक आहे, हे बघा हे पण आहेत आपले स्पॉन्सर आहेत सगळे. वेळोवेळी आपल्याला मदत केली त्यांनी. हे ज्ञानदीप अकॅडमी, पीके जाधव कन्स्ट्रक्शन, रविराज भाऊ, गाबडा सर, अरविंद गाबडा सर आणि DJ अरिना. हे आहे ना आपल्या इथलं हे आहे टर्फ आहे, टर्फवरचं आहे. ठीक आहे, तर असं आता सगळी सजावट सुरू आहे आणि संध्याकाळी संघ वगैरे येतील सगळे. तर आता खूप जाम थकलो आम्ही एकदम, पण आता एवढं करावं लागतं. ठीक आहे, तर थोड्या वेळात येतील सगळे. आम्ही थोडा आता आराम वगैरे करतो आणि परत येतो. याच्यावर भुस्सा आणलेला आहे टाकायला, ते भुस्सा पण टाकायचा आहे बघा तिकडं. दादू तयार होता. दादूची पण टी शर्ट आहे अशी जबरदस्त. वैभव भाऊ फुके यांनी आम्हाला आहे ना टी शर्ट दिलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आणखी राहिलं एक, की वैभव भाऊंनी आहे ना आम्हाला टी शर्ट दिल्यात आणि त्या टी शर्ट त्या किटसाठी आहे ना सगळ्या म्हणजे आता सगळे वाट पाहतात. त्या किटचं महत्व इतकं आहे, गेम मध्ये आहे ना आता इथे काम करणारे कमी, पण ते टी शर्ट साठी आहे ना सगळे येतात. म्हणजे आणि ते रावजी आमची जिम फेमस आहे ना, ते सगळे रावजीचे बॉडी बिल्डर आहेत. पहा ना शरीर केवढं बनवलं. मग काय शरीर काय सुदृढता ठेवण्यासाठी वैभव भाऊ फुके यांचं खूप मोठं योगदान असतं. म्हणजे युवा पिढीने कुठेतरी आपली शरीर सुदृढता वाढवावी या सगळ्या गोष्टीकडे ते लक्ष देतात. आणि खेळाला, स्पोर्ट्सला, कुठल्याही स्पोर्ट्सला यांच्या याला तर जास्त काय ते वेटलिफ्टिंगला, पॉवर लिफ्टिंग त्याला खूप प्रोत्साहित करतात. तर वैभव भाऊंचं ते आहे एक. तर या सगळ्या लोकांचं नाव याच्यासाठी आम्ही घेतोय वारंवार, की त्यामागचं कारण असं आहे, कारण आम्हाला त्यांनी या सगळ्या गोष्टी पुरवल्या म्हणून नाही, तर सगळ्यांनाच पुरवतात ते. सगळ्यांनाच पुरवतात आणि सगळ्यांना हातभार लावतात कुठलाही कार्यक्रम असला तर. त्यांना ते आहे प्रॅक्टिस त्याची टाकायची. तुला वेळ लागणार ते. त्यांच्या पोटावर पाय नको मारू, तुझं पोट खूप मोठं आहे. चला आपण हे भुसा टाकायचा का, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. टाकायचा का भुसा, तिघं मिळून पाणी आता आणखी, मग संध्याकाळी मारू. तसं करू. मारा लागते. चला ठीक आहे, ठीक आहे. आताच मारायचा, मारून घेऊ ना आता आपण फ्री आहे तर. चला बघा, हवेनुसार मार. हा मार जल्दी चुना भरला केमाय चुनो. अरे भाऊ मागाय करतो पाणी करत चुनेरो. हा करा हे मार आधी तू. चल घे, चला टाकून दाखव बा. गजू भाऊ आलेत आता. गजू भाऊ, अच्छा असं का. नाही बरोबर आहे भाऊ तुझं. व्हेरी गुड भाऊ. टाका लागते हे बरोबर सगळे ग्राउंडवर काम केलेलं दिसायला. शेतात शेतकरी जाय ते रे. टोंगळी उगेच फोडली का त्यांनी लोक. अबे हो रे रायडर, असं टाकायला लागत होतं काय की. असं टाका आपण लागते. आपण दिलं टाकून एखादा. मग ते शेतात नाही तिच्याकडे शेत आहे ना, दिलं तेव्हा ते किती ग्राउंड सोडलं येण्यासारखं. अरे यार हो, दिसते ना. जाऊ दे घ्या.
सामने सुरू झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 1 वाजला आणि 28 संघांनी सहभाग नोंदवला आपल्या ह्याच्यात मंडळात. तर या सामन्यांमध्ये आणि खूप गर्दी आहे बघा, आजूबाजूला सगळीकडे गर्दी आहे. तर अतिशय असे म्हणजे आपले सामने सक्सेस झालेत. ठीक आहे, ठेवतो बरोबर ठेवतो. चला ठीक आहे. तर असे सामने आता हे सुरू आहेत. ओके, मग गजूभाऊ कसे वाटतात सामने? उत्कृष्ट एकदम सक्सेसफुल असे सामने आहेत. एकदम छान आणि चांगल्या पद्धतीने मॅचेस चालू आहे. हो, आणि उद्घाटन सुद्धा खूप छान झालं. खूप छान, आपले मंत्री महोदय आले होते. अप्रतिम झालं सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सगळ्या पुसदकरांना खूप खूप शुभेच्छा. हे बघा टाइम झालेला आहे 4:41 आणि आम्ही बसलोत आता इथे. आणि किती संघ आलेत, इतके संघ आलेत की आता आणखी संध्याकाळ होईल. तर झोप वगैरे सगळे येतात, पण असे सामने काढावं लागतात. ठीक आहे, आता एवढ्या रात्री आहे ना कोणीच नाही आहे, म्हणजे सगळे प्लेयर झोपायला गेलेत तिकडे. आता सकाळी परत गर्दी होईल आपल्या इथे. सकाळ झाली, रात्रीची सकाळ झाली आणि असे सामने काढून आता बघा एवढे संघ राहिलेत. म्हणजे आता क्वार्टर फायनल वगैरे सुरू आहे, त्याच्यानंतर फायनलचा सामना होईल. अर्धी पब्लिक झोपून आहे, अर्धी पब्लिक घरी गेली. आता थोड्या वेळानंतर फायनलच्या सामन्यासाठी येतील पब्लिक. अर्धी झोपाळलेली आहे आमच्यासारखी, म्हणजे झोप येत आहे खूप, पण काढावं लागतात आता एवढे सामने झाले की. ठीक आहे, हो ना, रात्री आणि इतकी थंडी होती आणि आता दिवसा इतकं जबरदस्त कडाक्याचं ऊन पडणार आता, तपणार आता. आणि एवढ्या याच्या आशातच खेळवायचं आता सगळ्याला. हो, खूप झोपले दादू आलेला आहे मैदानावर सकाळी. उठल्या झाला. काय पाहायला आला? हा, मग टी शर्ट आहे दादूला, किट आहे, सगळ्या गोष्टी आहे. काय तू उन्हात नको, इकडं बस, त्या खुर्चीवर बस ना, त्या खुर्चीवर इकडून ये. हा चाल, व्यवस्थित. अंपायरशिप करतो का? हे जाऊ दे रे. हा, सिटी नाही आणली, सिटी आहे माझ्याकडे, भुलून गेला. अच्छा, जाऊ दे. दादूने काल अंपायरशिप केली, करता येते ना तुला? ठीक आहे. महेश चव्हाण काम पाहतील. उर्फ नंदू. उर्फ नाही बे, उर्फ नंदू. उर्फ नंदू. अजूनपर्यंत टीम आली नाही म्हणे ग्राउंडवर. कृपया हे बघा सगळे भांडे धुणं सुरू आहे. तर या सगळ्या आठवणी आहेत आता या सामन्यांच्या आमच्या. हो की नाही भाऊ? या आठवणी आता अबाधित राहतील. हो, हापसा एकदा. बस झालं. उचलून घे चला. ठीक आहे, हापसून वगैरे आता झालं आणि आता आम्ही चाललो मैदानावर. हे भांडे वगैरे धुणं झाल्यावर. ओके, दरवर्षी खूप झोप आहे डोळ्यात. हो, दरवर्षी याही वर्षी आम्हीच भांडे धुत आहे. आणि दरवर्षी आहे निरमा आणलेला. हे बघा, हे इकडे पण भांडे धुणं सुरू आहे. पप्पू भाऊ आणि आम्ही सगळे आलोत आता. आणि संध्याकाळी आहे फायनलचे सामने. फायनल वगैरे झालं की आपण मोकळे. घ्या हात, एक हात फिरवा, निरमा टाकून द्या त्याच्यात. धावलो कुकरच एवढं. आणि आता आहे ना आपण सामन्यांच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. जसं की आता याच्यानंतर हे सेमीफायनलचा राऊंड आहे, याच्यानंतर सेमीफायनल, त्याच्यानंतर फायनलचा राऊंड आहे. तर असे सामने होते आपले. आणि आता थोड्या वेळात गर्दी पण होईल, प्रेक्षक पण जमतील अंतिम सामना पाहण्याकरिता. तुम्हाला सामने कसे वाटले कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हाच आपला ब्लॉग, कारण आता खूप थकलेलो आहोत. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आता हे सुरू आहे क्वार्टर फायनल. ठीक आहे, बाकी तुम्हाला प्रोग्राम पूर्ण दाखवतो.